टूटे हुए दिल से ही संगीत निकलता है. हे खतनाने जनार्दनला 2011 मध्येच सांगितलं. पुढे जनार्दन ते जॉर्डनच्या प्रवासात आपण ते जवळून अनुभवलंय. पण बिंग अ फिल्म मेकर किंवा तुम्ही माझ्यासारखी सिने क्षेत्रात कार्यरत असाल तर पावलो पावली आपण निराशा, अस्वस्थता आणि दिल टूटने का दर्द अनुभवत असतोच. मग अशा वेळेस हाऊ डू यू सर्व्हाइव्ह? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा डॉक्यू सिरीज बद्दल जी फक्त दिग्दर्शकाची कथा नाही तर संपूर्ण अमेरिकन सिनेमाचा आत्मा आहे. जिथे दिग्दर्शक त्याच्या आयुष्याच्या अशा कोपऱ्यात आपल्याला घेऊन जातो जिथे सिनेमा जन्मतो, आकार घेतो आणि अमर होतो. टॅक्सी ड्रायव्हर, युगो, शटर आयलँड, रेजिंग बुल सारख्या एकापेक्षा एक जगात भरी सिनेमाचा दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेस याच्या आयुष्यावर आधारित ही डॉक्यू सिरीज म्हणजेच मिस्टर स्कॉर्सेस. रेबेका मिलनने डिरेक्ट केलेली ही डॉक्यू सिरीज 5 एपिसोडची खरं तर गोष्ट आहे, पण हा एक मास्टर क्लास आहे. दिग्दर्शन, कथा, कला आणि मानवी भावभावनांचा. त्याची फिल्म अभ्यासायची आहे तर ही सिरीज म्हणजे तुमच्यासाठी एक पर्वणी आहे. वेल, इथे फक्त स्कॉर्सेसी बोलत नाही तर त्याचे सहकारी, जवळचे मित्र, कुटुंब, रॉबर्ट दी नीरो, मेग जॅगर, स्टीव्हन स्पिलबर्ग सगळ्यांच्या किस्स्या कथांमधून आपल्याला कळतो तो स्कॉर्सेसी जो आपण आजपर्यंत कधीच पडद्यावर पाहिलेला नाही. न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल मध्ये याचं वर्ल्ड प्रीमियर झालं होतं आणि आता ऍपल टीव्हीवर मिस्टर स्कॉर्सेस तुम्हाला पाहायला मिळेल. सो जरूर पहा. तुम्ही जर सिनेफाईल आहात आणि सिनेमा कसा बनतो, सिनेमासाठी ठार वेडेपण काय असू शकतं हे जर अनुभवायचं असेल तर नक्की बघा, कारण मिस्टर स्कॉर्सेसचा प्रत्येक शब्द आणि शब्द म्हणजे लिटरली धडा आहे आपल्यासारख्यांसाठी. वेल, सिनेमाध्यमातल्या उत्तम उत्तम कलाकृतींना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मिलेला हा चित्रसेतूचा तिसरा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. आणि तुम्ही तुमच्या प्रोसेसमध्ये जर कधी बर्नआउट झाला असाल, अस्वस्थ असाल, तर तुम्ही काय पाहता हे सुद्धा मला कॉमेंट करून कळवा.